मूकनाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। मागील अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पेंडिंग होत्या, परंतु काही दिवसापासून सुरुवातीला जिल्हा परिषद, आता नगर परिषद आणि येणाऱ्या काळात पंचायत समिती असं रोस्टर आणि वेगवेगळ्या वार्ड वाईज सर्व घटना या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि निवडणुकीची रणधुमाळी या वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आज दिग्रस नगरपालिकेमध्ये वार्ड वाईज जे रोस्टर निघालं आणि काल नगराध्यक्ष पदासाठी महिला राखीव हे पद जाहीर झालं। त्या अनुषंगाने आज दिग्रसचे आपले माजी सभापती, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक असे सर्व दिग्गज नेते आपल्या सोबत आहेत। तर आपण आजच्या या रोस्टर बद्दल आणि काल जे महिला राखीव निघाले त्याबद्दल जाणून घेऊयात आपले दिग्रस नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र आडगरे यांच्याकडून। मी रवींद्र गणपतराव आरगडे, माजी नगराध्यक्ष दिग्रस। काल जे रोस्टर निघालं महिला एसटीचं, या ठिकाणी आम्ही शासनाचे भरपूर आभार मानतो, कारण आतापर्यंत ओबीसी ओपन महिला, ओपन जेंट्स, ओबीसी जेंट्स अशा प्रकारचे आरक्षण निघाले, परंतु शासनाच्या नियमानं जो आज या ठिकाणी जे आरक्षण निघालेलं आहे त्यांचं खरोखरच आम्ही स्वागत करतो। आणि या ठिकाणी आज वार्डाच्या जे चिठ्ठ्या निघून ओपन, ओबीसी, महिला, पुरुष यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। आणि या ठिकाणी होणाऱ्या या रणधुमाळीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार म्हणजे निवडून येणार, हा काळ्या दगडावरची रेष आहे। धन्यवाद। आणि आज ज्या पद्धतीने वार्ड वाईज जे रोस्टर निघालं त्याबद्दल आपलं काय मत आहे? बिलकुल आम्ही सहमत आहोत। महिलांना बी सन्मान झाला पाहिजे, महिलांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे। प्रत्येक वेळेस का पुरुषांनाच ठेके घेतले का नगर परिषद मध्ये निवडून यायचे? महिला सक्षमीकरण राबवण्याकरिता गव्हर्नमेंट एक नंबरवर प्राधान्य देत आहे, त्यामुळं बिलकुल स्वागत करतो आम्ही। निश्चितच केंद्र सरकारच्या महिला सबलीकरण या विषयाला अनुषंगाने दिग्रसमध्ये सुद्धा नगराध्यक्ष पद हे महिला आणि अनेक वार्डमध्ये महिला राज येणार आहे। आपल्या सोबत आहेत माजी सभापती सय्यद अक्रम सर, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की आपल्या सुद्धा वार्डामध्ये आपण मागच्या वेळी त्या ठिकाणी उमेदवारी लढवली, परंतु आपल्याच वार्डामध्ये आज महिला म्हणून जे रोस्टर निघाले आहेत त्याबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेऊयात। देखिए, इतिहास टकराने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं। और इस बार मुझे लगता है महिला सशक्तिकरण की तरफ राज्य सरकार ने एक बहुत ही बेहतरीन कदम बढ़ाया है, मैं उसका तहे दिल से इस्तकबाल करता हूं। अब महिला राज आने वाला है, महिला इतिहास लिखने वाली है और महिला टकराने वाली है। इंशाल्लाह जो कुछ भी आरक्षण निकला मैं उसका तहे दिल से इस्तकबाल करता हूं। आज हमारे प्रभाग की रिजर्वेशन जो निकाली गई उसमें ज्यादातर जो महिला रिजर्वेशन पाया गया, और मुझे यकीन है इस बार एससी महिला के साथ साथ वो महिला नगर पालिका में अपना डंका बजाएगी जो सुशिक्षित हो, युवा हो। धन्यवाद। बहुत बढ़िया। निश्चितच धन्यवाद अक्रम भाई। या आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते भावनाताई गवळी यांचे कट्टर समर्थक दीपक फिसके, यांना सुद्धा जाणून घेऊयात की या आजच्या रोस्टर बद्दल काय आहे सध्या। भाऊंनी बोलल्यानंतर मी एक क्लिअर करतो की मी सध्या उबाटा गटामध्ये संजय भाऊ देशमुख सोबत आहो, आणि इथे जे आरक्षण निघाले महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्याचे मी चांगल्या प्रकारे स्वागत करतो। आणि या दिग्रसचा कायापालट महिला करू शकतात हे यावेळेस आपल्याला दिसून पडणार आहे। धन्यवाद। धन्यवाद दीपक फिसकेजी। कारण कसं अनेक गट तट झालेले आहेत, त्यामुळे सध्या कन्फ्यूज होते की कोण कोणत्या गटात आहे, त्यामुळं माझा शब्द मी मागे घेतो। आपले युवा नेते सुद्धा आपल्या सोबत आहेत, वार्ड क्रमांक 1 मधून ते निवडणूक लढवण्याची इच्छा सुद्धा त्यांची आहे, त्यांचं अनेक वर्षापासून कामही चालू आहे। तर आज जे रोस्टर निघालं त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात। धन्यवाद। माझं नाव अमर नरोडे। मी दिग्रसच्या जनतेला एकच विनंती करतो की
जास्तीत जास्त युवा वर्गांना आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि इमानदार व्यक्तींना जास्तीत जास्त चान्स द्या, जेणेकरून या नगर परिषदेचा उद्धार होईल अशी मी माझ्यातर्फे सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी आपण नगर परिषदमध्ये चांगले उमेदवार निवडून देण्याचा सर्वांनी प्रयत्न करूयात आणि सोबतच मूक नायकच्या माध्यमातून आपण रणधुमाळी घेणार आहोत. वेगवेगळ्या विषयावर आपण हात घालणार आहोत. विकास आणि त्या ठिकाणचे माजी आजी सदस्य यांचा सुद्धा आपण इतिहास जाणून घेणार आहोत आणि लवकरच नगर परिषदेची रणधुमाळी आपण सुरू करणार आहोत. आपल्यासोबत आणखीन एक युवा नेते आहेत. मागील अनेक वर्षापासून ते स्वतः सोबत समाजासाठी संघर्ष करत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून की आजच्या या रोस्टर बद्दल काय मत आहे. नमस्कार, मी ताराचंद पवार, महाविकास आघाडी मध्ये मी कार्यकर्ता म्हणून कार्य करतो. मागील 25 वर्षापासून आम्ही राजकारणात सक्रिय आहोत. यावेळेस अनुसूचित जाती महिला धरून 13 नगरसेविका म्हणजे महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हे कार्य सिद्ध होताना दिसते. यासाठी दिग्रसवासियांना विनंती करतो की चांगल्यात चांगल्या महिला सुशिक्षित आणि त्यांना पाठबळ द्या आणि त्यांना प्रोत्साहित करा की बरं राजकारण हा क्षेत्र वातावरण बदलण्याचा आहे. आणि महिलांना यावेळेस जे भेटलं 13 म्हणजे 50% ब वर्ग नगर परिषद असल्यामुळे 50% जे आरक्षण भेटलं त्याचा पुरेपूर प्रत्येक महिला भगिनींनी त्याचा सदुपयोग घ्यावा आणि शहराचा विकास करावा. निश्चितच या ठिकाणी आपण सर्व आपल्या लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहोत आणि आजपासून निश्चितच या नगर परिषदच्या निवडणुकीसाठी सर्व स्तरावर आपापले पद्धतीनं या ठिकाणी आपापली उमेदवारी कशी जिंकून येता येईल, कशी आपली नगर परिषदमध्ये सत्ता निर्माण करता येईल यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.